नियम मोडणाऱ्या पर्यटकांना चाप बसवण्याकरता वन विभागाने नवीन नियमावली आणली आहे। त्या अंतर्गत वन पर्यटनात नियमांचं उल्लंघन केल्यास पर्यटकांना 25,000पर्यंतचा दंड आकारला जाणार आहे। तसंच जंगलात मोबाईल बंदीही करण्यात आली। अलीकडेच 31 डिसेंबरला नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यात F1 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचा पर्यटक जिप्सींनी रस्ता अडवल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर वन विभागाने वन पर्यटनाचं नियमन करण्यासाठी नवी SOP निश्चित केली आहे। तसं प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले। नव्या नियमावली अंतर्गत वन पर्यटनाचे नियम मोडल्यास पर्यटकांना कमीत कमी 3,000 ते 25,000चा दंड ठोठावण्यात येणार आहे। म्युझिक सिस्टीम, रेडिओ, मोबाईल हे गेटवरच जमा करावे लागणार आहे। व्हिडिओ कॅमेरा अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच पैसे भरून सोबत बाळगता येईल। सध्या ही नियमावली बोर, पेंच आणि उमरेड करांडला अभयारण्याला लागू करण्यात आली आहे। लवकरच राज्यातील सर्व अभयारण्यातील पर्यटनाला ही लागू होणार आहे, असं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे।